आश्वासन दिलेलं आहे ते आता विचारत होते 2100 रुपये कधी देणार, तेही आम्ही सांगतो की योग्य वेळी तेही देणार आम्ही कधी मागे फिरणार नाही। योग्य वेळी पाहिलं तुम्ही त्या बोलत नाही, आम्ही खाली फक्त बोलत नाही, आम्ही करतो। आणि त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देईन की बळीराजाच्या मागे खंबीरपणे महायुती सरकार उभं राहिलेलं आहे। आम्ही नेहमी भाषणात सांगायचो कर्जमाफी असो, लाडकी बहीण योजना असो किंवा इतर ज्या सुरू केलेल्या योजना कधी बंद होणार नाही। आणि आम्ही हेही सांगायचो शासनाच्या तिजोरीवर पहिला अधिकार हा बळीराजाचा आहे आणि तो आज सिद्ध करून या ठिकाणी महायुती सरकारने दाखवलेला आहे। महत्त्वाची बातमी, लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिलचा हप्ता येण्यास सुरुवात। केवायसी पूर्ण झाला असेल तर तुमचे रखडलेले हप्ते एकत्रित मिळणार। लवकरच लाडकीच्या खात्यात 4.5 ते 6 हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे। पाहूया या संदर्भातील एक खास रिपोर्ट। वितरण आहे त्याची सुरुवात केली 3 दिवसामध्ये गेलेला आहे। आजही पहाटेच्या वेळेला काही डिस्बर्समेंट्स डीबीटी झालेले आहेत, त्या संदर्भातला सविस्तर आकडा हा संध्याकाळपर्यंत येईल। पण साधारणपणे 1 कोटी महिलांना जो आहे तो या 3 दिवशी जो आम्ही लाभ वितरित केला, डीबीटी केला, त्याच्यामध्ये गेलेला आहे। आणि याच्यामध्ये स्क्रुटिनी अभावी ज्या महिलांना लाभ मिळाला नव्हता त्यांना 4500 चा लाभ वितरित झालाय। काही महिला आहेत ज्यांना ज्या पद्धतीनं ते आहे, अजूनही अनेक महिला अशा आहेत ज्यांचा आधार सीडिंग झालेला नाहीये आणि म्हणून त्या पात्र असून सुद्धा आधार सीडिंग न झाल्यामुळे त्यांना लाभ मिळत नाहीये। आम्ही आजही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सन्मान्य मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसमोर हा अहवाल ठेवला की त्या जिल्ह्यामध्ये त्या पालकमंत्र्यांनी आधार सीडिंग मुळे ज्या महिला लाभापासून वंचित राहिलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये अधिक लक्ष केंद्रित करणं। पुढची बातमी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आहे। लाडकी बहीण योजनेसाठी 2026-27 म्हणजे यंदा या आर्थिक वर्षासाठी 21,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। ही बहीण योजना सुरूच राहणार असं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलंय। मुख्यमंत्री महोदयांनी ती घोषणा करून योग्य वेळ सिद्ध केलेली आहे। त्यामुळे आता विरोधकांना काय बोलायला संधी आम्ही ठेवलेली नाही। आणि म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हेही सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी कधी बंद होणार नाही आणि ती कायम सुरू राहणार। शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील ते सांगितलंय आपलं 2025 सप्टेंबर पर्यंत 2 लाखापर्यंत जी कर्जमाफी करायची आहे आणि त्याचबरोबर नियमित कर्ज भरणारे जे 50,000 रुपये इन्सेंटिव्ह देतो तेही आम्ही देणार। आपल्याला आठवण म्हणून मी सांगतो महाविकास आघाडीने हे 50,000 रुपये इन्सेंटिव्ह देणार म्हणून घोषणा केली होती, पण त्यांनी दिले नाही, महायुतीने दिले। महायुतीने आम्ही दिले ते। त्यामुळे हे आता जे निर्णय झालेला आहे तो निर्णय होणार आहे। म्हणजे आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो याचा प्रत्यय आजच्या बजेटमधून आलेला आहे। प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे आम्ही नाही। जे वचननाम्यामध्ये आम्ही वचनं दिलेली आहेत ती पूर्ण करणार आणि त्याचा प्रत्यय जो आहे आजच्या देवेंद्रजींच्या अर्थसंकल्पातून या महाराष्ट्राने पाहिलेला आहे। आणि म्हणून हे 2 विषय सगळ्यात महत्वाचे, लाडकी बहीण योजना झाली आणि सावत्र भावाने किती कोर्टबाजी केली तरी सुद्धा आमच्या लाडक्या बहिणींच्या मागे आम्ही सगळे भाऊ, आता तर आमची ताई पण आली आहे, आम्ही खंबीरपणे उभे राहणार आहोत आणि सुरूच राहणार आहे। आणि जे आम्ही आश्वासन दिलेलं आहे ते आता विचारत होते 2100 रुपये कधी देणार, तेही आम्ही सांगतो की योग्य वेळी तेही देणार आम्ही कधी मागे फिरणार नाही। बजेटच्या ते तुम्हाला सांग योग्य वेळी, आज योग्य वेळी पाहिलं तुम्ही त्या बोलत नाही, आम्ही खाली फक्त बोलत नाही, आम्ही करतो। आणि त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देईन की बळीराजाच्या मागे खंबीरपणे महायुती सरकार उभं राहिलेलं आहे। आम्ही नेहमी भाषणात सांगायचो कर्जमाफी असो, लाडकी बहीण योजना असो किंवा इतर ज्या सुरू केलेल्या योजना कधी बंद होणार नाही। आणि आम्ही हेही सांगायचो शासनाच्या तिजोरीवर पहिला अधिकार हा बळीराजाचा आहे आणि तो आज सिद्ध करून या ठिकाणी महायुती सरकारने दाखवलेला आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आमच्या खात्यामध्ये 3,000 जमा झाल्या आहेत, त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो आणि आनंदी आहोत। महिलांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की लाडक्या बहिणींचा हप्ता बंद होणार नाही।
होय, तुम्ही बरोबर ऐकलंय. राज्य सरकारकडून सुरू असलेली ही महत्त्वाची योजना महिलांसाठी पुढेही सुरू राहणार आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये तब्बल 21 कोटी रुपये जमा झाले आहेत. यावरून सरकारची भूमिका स्पष्ट दिसत आहे की महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे. याचबरोबर अदितीताई यांनी सुद्धा स्पष्ट सांगितलं आहे की या योजनेत कोणताही अडथळा येणार नाही. महिलांना नियमित हप्ते मिळत राहतील. म्हणजेच आता महिलांना काळजी करण्याची गरज नाही. ही योजना पुढेही सुरू राहणार असून महिलांच्या खात्यात थेट पैसे जमा होत राहतील. त्यामुळे तुमच्या ओळखीतील सर्व महिलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.